नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी करणार आहे मलबेरीच्या पानांची कोशिंबीर किंवा भाजी आणि मलबेरीच्या पानांची चटणी. चला तर मग बघूया त्यासाठी काय साहित्य लागतं. सगळ्यात पहिले आपल्याला तेल घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जिरं, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या. मिरच्या तिखटपणावर आणि तुम्हाला किती लागतं याच्यावरती मिरच्यांचं प्रमाण ठरवायचं आहे. पाव चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ. आणि मलबेरीची पानं ही अशी असतात पहा. ही फळं ही अशी असतात. ही फळं आहेत आणि ही अशी पानं असतात. हे मी स्वच्छ पानं धुवून घेतलेली आहे. आता मी ही पानं चिरून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर लागणारी वस्तू म्हणजे ओलं नारळाचं चव. हे ओलं नारळ मी खाऊन घेतलेलं आहे 1 वाटीभर. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. हे बघा, ही अशी आपली सगळी पानं आता चिरून झालेली आहेत. मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. आता आपण तेल गरम करायला ठेवूया. फोडणीची तयारी करू. मी यात 3 चमचे तेल घातलेलं आहे. जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने. तेल गरम झालं की त्यात आपल्याला आधी मोहरी घालायची. आधी मोहरी घालूया आणि मोहरी तडतडली की मग जिरं आणि लगेच मिरची आणि आता लसूण. आता आपलं लसूण रंग बदलायला लागलाय. आता आपण यात ती चिरलेली पानं घालूया. आता ही पानं आपलं छान परतून घेऊ आणि याच्यावर झाकण ठेवूया. हे बघा, आता परतोताच पहा ते केवढे होते आणि केवढे चिमून चालले आहेत. एकदम गळून जातात. आता 1-2 मिनटं याच्यावर झाकण ठेवूया आणि मग ते अजून गळून गेले की मग त्यात मीठ घालूया. हे पहा, आता आपण यात 1-2-3 चमचे तरी पाणी टाकून घेऊया. म्हणजे मग ही पानं छान एकजीव शिजतात. हे बघा, आता आपले हे जे पानं टाकलं ते शिजायला सगळे गळलेले आहेत. पानांचा रंगसुद्धा बदललेला आहे. या क्षणी आता मी यात पाव चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घालते. आता मीठ आणि हिंग घातल्यावर आपल्याला यात ओलं खोबरं 1 वाटी घेतलं आहे. मी आधी अर्धी वाटी थोडं जास्तच घातलेलं आहे. खोबऱ्याचं प्रमाण हे तुम्ही ठरवू शकता. कोणाला कसं ओलं खोबरं आवडतं त्याप्रमाणे. हे पहा, हे सगळं खोबरं आता मी यात मिक्स केलेलं आहे आणि जे उरलेलं आहे ते असंच वरनं टाकून आता याला मी गॅस बंद करते आणि 5 मिनटं झाकून ठेवते. आपली डाव्या बाजूची जी एक कोशिंबीर किंवा चटणी आपल्याला काय लागतं या क्षणी आता ते आपलं तयार आहे. हे बघा, 5 मिनटानंतर मी झाकण काढलं आहे. आपली ही कोशिंबीर, तुम्ही त्याला भाजी म्हणू शकता, कोशिंबीरही म्हणू शकता, कारण हे आपण पोळीबरोबरच खाणार आहोत. ही तयार आहे. मी आता सर्विंग बाउलमध्ये काढते. यातली अर्धी मी सर्विंग बाउलमध्ये काढणार आहे आणि अर्धी मी थंड करून मिक्सरमधनं काढणार आहे. याचं कारण असं की ही जी पानं असतात ही बरेचदा लोकांच्या दातात अडकतात आणि मग ती भाजी खायचा किंवा कोशिंबीर खाण्याचा कंटाळा करतात सगळे. म्हणून आपण त्याची
मिक्सरवरनं चटणी करून घेऊया। हे पहा, आपली मलबेरीची कोशिंबीर म्हणा किंवा भाजी ही तयार आहे आणि अशी ही चटणी पण तयार आहे। हे सगळं आपण मलबेरीच्या पानांपासून तयार केलेलं आहे। मलबेरी मुळातच खूप पौष्टिक, आपल्या शरीराला फायदेशीर असं आहे। यामध्ये शुगर कंट्रोल करण्याचं तर बेस्ट आहे त्याच्यासाठी, पण डायजेशनसाठी खूप छान आहे, स्किनसाठी छान आहे, लंग्ससाठी खूप उत्तम आहे, कोलेस्ट्रॉल कमी होतं, कॅन्सरची रिस्क कमी होते, डोळ्यांसाठी चांगलं आहे, असे अनेक फायदे आहेत त्याचे। फक्त याचे एक आहे की ह्या पानांची जी आपण भाजी किंवा कोशिंबीर म्हणा किंवा ही चटणी केलेली आहे, याची टेस्ट थोडी उग्र असल्यामुळे ती डेव्हलप करावी लागते। पण मला असं वाटतं इतक्या फायदेशीर गोष्टी जर आहेत त्यात, तर ते नक्कीच एकदा तरी खायला काहीच हरकत नाही। ही जी कोशिंबीर आहे ही तुम्ही पोळीबरोबर, भाजी म्हणूनही भाकरीबरोबर कशाही बरोबर खाऊ शकता। आणि ही चटणी आहे, याच्यात छान तेल टाकून भाकरीबरोबर, पोळीबरोबर, पण ब्रेडला लावून सुद्धा ही चटणी खूप छान लागते। तुम्ही देखील या दोन्ही गोष्टी करून बघा, तुमच्या कशा होतात ते मला कळवा प्रतिक्रियांनी। तुम्हाला आवडल्या असतील किंवा नाही आवडल्या, कोणतीही प्रतिक्रिया द्या। आणि माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही आणि तुमच्या इतर सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करायला। धन्यवाद।